गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार। आता सकाळचे 5:30 वाजले आणि आता आपण चाललो आहे गावी। तुम्ही बघू शकता गाडी पूर्णपणे पॅक करून घेतलेली, एकच बॅग आहे गाडीवर, बाकी काय नाही। आता आपल्या घरी ना थोडं शेतीचं काम बाकी आहे आणि 2-3 दिवस सुट्टी पण काढलेली। आपली घरची मका काढून झालेली आहे आणि ती कणसं घरी आणायचे, मग 2-3 दिवस सुट्टी होती म्हणून चला आपण घरी जाऊन येऊया आणि शेतीचं काम करूया। चला मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा। मी तुम्हाला गावापर्यंत कसा सफर आहे व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला। लगेच आपण मित्रांनो घरून निघालो होतो अरविंद पार्कमधून। या टायमाला जाताना आपण 4 रोटी महालक्ष्मी त्र्यंबकेश्वर मार्गे जाणार होतो। मित्रांनो, तुम्ही हा रोड बघू शकता, किती एकदम सुंदर आहे। दोन्ही तर्फा रस्त्याला झाडी आहे आणि वातावरण पण शांत आहे। सकाळचा वेळ असल्यामुळे रोड खाली होता आणि धुकं पण थोडं पसरलं होतं। आम्ही लगेच पटापट निघालो, कारण ह्या रोडला तुम्ही आलात तर कधी या रोडला सर्व साधनं आहे। पेट्रोल पंप मिळेल तुम्हाला, पंक्चरवाला मिळेल, हॉटेलची पण सुविधा आहे। मागच्या टायमाला मी ती वाडा साईडला गेलो होतो, एकदम खराब रस्ता आहे। 10-15 किलोमीटर तुम्ही वाडापासून पुढे आला ना, त्या हा रस्त्याची हालत आहे ना इतकी खराब झालेली आहे, म्हणजे बैलगाडी पण चालवणं अवघड आहे। त्यापेक्षा आपण वावराकडची रोड आहे ती खूप भारी आहे। मी महाराष्ट्र सरकारला व्हिडिओ म्हणून सांगितलं होतं काय रोडची थोडी व्यवस्था चांगली करा। बघूया आपण होत आहे का नाही। आम्ही लगेच 9:30 वाजता प्रकाश हॉटेलवर पोहोचलो। नमस्कार मित्रांनो, आम्ही आता 6:30 वाजता निघालो होतो 4 रोटी नाक्यावरून। आता आम्ही इथं थांबलेलो आहे प्रकाश हॉटेलमध्ये, ढाबा आहे, इथं नाश्ता करतोय। आणि तिथे मित्र आहे विनायक आणि अविक्रम, आज सुट्टी असल्यामुळे फिरायला निघाले आणि मी चाललोय गावाला। तर मित्रांनो, आता आपण नाश्ता करूया आणि चालूया पुढे नाशिकला त्र्यंबकेश्वरला दोघं जाणार आहे, मी गावाला जाणार आहे। असं तुम्हाला एक मध्ये प्रकार ढाबा लागेल, त्या ढाब्यावर तुम्हाला मिसळ वडापावच्या एकदम 1 नंबर क्वालिटीचं मिळतं। तुम्ही कधी पण आला तर प्रकार ढाब्यावर थांबा आणि चहा नाश्ता करा, त्यातली तुम्हाला चव अवश्य आवडेल। पण वेळ पण खूप झाला होता, कारण मित्रांना लोकांना रविवारचा दिवस आहे, त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी असते। पटकन चला, त्यांना मी 10:30 वाजता नाशिकला पोहोचवलं। नमस्कार मित्रांनो, फायनली आपण सगळे इथं त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे। आता यांची नवीन जर्नी सुरू होते, कारण मी दर्शन घेतलेलं आहे आधी आणि मला थोडं घरी काम असल्यामुळे मी घरी आठवण जाऊ राहिले। हे दोघं आता विनायक आणि विक्रम दर्शनासाठी जाऊ राहिलेले, दर्शन घेतील, त्यांचे दर्शन व्हावा पटकन, नंतर मग ते धबधबा बघणार इथं 4 किलोमीटरवर आणि मग मठामध्ये जाणार आहे आणि तिथून पुढे आपले भुईसरला जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक, तुम्ही दर्शन घ्या। आमच्या फॉलोअरला सांगा लाईक आणि फॉलो करा, धन्यवाद। कंपनीचे मित्र पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला आले होते, मग त्यांना मी सांगितलं पहिल्यांदा दर्शन घ्या, हे स्वामी समर्थांचा मठ आहे तो बघा आणि मग तुम्ही कोंडामध्ये जाऊ शकता स्नान करण्यासाठी। सर्व काही झालं त्यांना समजून सांगितलं आणि लवकर निघालो। नाशिकमधून प्रवास करायचा म्हणजे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम असतो आणि ऊन पण खूप झालं होतं, लगेच निघालो। तुम्ही प्रत्येक ठिकाणी यूट्यूबमध्ये रेल्वे बघू शकता, हा चंद्रपूरचा घाट आहे। मी BSc नंतर पास झाल्यानंतर मॉन्टे कार्लो कंपनीचं काम होतं त्यामुळे हा घाटामध्ये काम केलेलं आहे। हे आमचे गावचे वड आहे मित्रांनो, या वडांमुळेच आमच्या गावाला वरोडे नाव पडलं असं मी ऐकून आहे। तुम्हाला याचा काही इतिहास असला तर नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा। व्हिडिओ काढून भरपूर दिवस झालेले, गावाला रेंज नसल्यामुळे आज टाकतोय। व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा।